नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. भरपूर उन्हाळा वाढलाय. काहीतरी थंडगार आणि हेल्दी प्यायचं मन होतंय, तर मग आजची ही चिक्कू खजूरची स्मूदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही नुसती स्मूदी नाही तर एक इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 4 मध्यम आकाराचे चिक्कू घेतलेले आहेत. चिक्कू चांगले धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेत. चिक्कूच्या फोडी करून त्याची साल, बिया आणि फोडीचा मधला पांढरा भाग सुरीने काढून घेतलेला आहे. 5 खजूर घेतलेले आहेत. खजुराच्या बिया काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तुकडे दुधामध्ये 2 तास भिजत ठेवलेले आहेत. जर तुम्हाला गडबड असेल तर उकळत्या दुधामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत घाला. भिजत घातल्यावर लवकर बारीक होण्यास मदत होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कूच्या फोडी घालूयात. भिजवलेले खजूर दुधासहित घालूया. भांड्याला झाकण लावून 1 ते 2 मिनिटे फिरवून घेऊयात. 1 ते 2 मिनिटे फिरवून झालेले आहे. हे बघा. आता याच्यामध्ये आपण साधारण 1 ग्लास उकळून थंड केलेले दूध घालूया. साय घातलेली नाहीये. 2 वेलची सोलून खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे. वेलची पावडर घालून झाकण लावून परत आपण 5 ते 7 मिनिटे फिरवून घेऊयात. 5 ते 7 मिनिटे फिरवून झालेली आहेत. हे बघा, छान स्मूदी आपली तयार झाली आहे. चिक्कूमध्ये नैसर्गिक शर्करा असल्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला लगेचच ऊर्जा मिळते. तसेच ही स्मूदी पिल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही. खजूरसुद्धा खनिजांनी समृद्ध आहे. खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हृदयाला आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. चिक्कूमध्ये आणि खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे याच्यामध्ये आपण साखर घातलेली नाही आहे. जर चिक्कू कमी गोड असतील तर तुम्ही याच्यामध्ये मध किंवा किसलेला गूळ आवश्यकतेनुसार घालू शकता. तयार स्मूदी ग्लासमध्ये ओतून सजावटीसाठी तुम्ही खजुराचे तुकडे किंवा बारीक केलेले काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालू शकता. या उन्हाळ्यात अशी चिक्कू खजुराची स्मूदी तुम्ही नक्की करून प्या. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.